नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज नवीन काहीतरी माझ्या भाग्यामध्ये असेल कदाचित की अशा व्यक्तीसोबत माझा आज परिचय होतो. या ह्या चळवळीचा मी आज माझ्या चॅनलद्वारे थोडासा संदेश देतो की सरांचं नाव संदीप श्रीधर भानोसे, संदीप श्रीधर भानोसे आणि यांची जी गरुड गरुड झेप प्रतिष्ठान जी काही चळवळ आहे, सामाजिक संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू आहेत. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे सायकल चालवा, आरोग्य टिकवा, पर्यावरण वाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा आज आरोग्यम धनसंपदा. आज जरा आजारी पडला माणूस तर लाख रुपये लागतात, पण जर सायकल चालवली तर आपलं इंधनही वाचतं, प्रदूषण कमी होतं आणि आपण अगदी फिट राहतो. हम फिट तो इंडिया फिट, हा एक महत्त्वाचा आणि तुम्ही तर सांगत नाही तर स्वतः ते त्याचा आचरण करण्याचा त्यांची सायकल बघू शकता. त्यांच्या वेगवेगळे संदेश त्यांनी पुस्तकाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्लास्टिक टाळा हा विषय आहे याच्यामध्ये, प्लास्टिक टाळा आणि निसर्ग वाचवा, असे वेगवेगळे संदेश ते देत राहतात आणि चालते फिरतं एक संदेशाचं ते एक उदाहरण आहे. अगदी खरं आहे. लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जायला हा पाहिजे संदेश आणि लोकांपर्यंत ही लोक गेला. चळवळ व्हायला पाहिजे, लोकांनी आचरणात आणलं पाहिजे आणि भारत समर्थ व्हायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. छान. सांगू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे, गरुड झेप प्रतिष्ठान नाशिकचा संस्थापक अध्यक्ष. 25 मार्च 2018 ह्या दिवसापासून जे हे बोर्ड सामाजिक संदेश देणारे हातात धरले आहेत हे आज 27 मे 2025 आजही माझ्या हातामध्ये आहे. आपले ह्याचे 20 जागतिक विक्रम झालेले आहेत. आज 2620वा सातत्यपूर्ण दिवस आहे. एकही दिवस खंड नाही. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास वेगवेगळ्या चौकांमध्ये, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांशी भेटून त्यांना हे सामाजिक संदेशाचं महत्त्व काउन्सिलिंग करतो मी. सगळ्यात महत्त्वाचं नुसतं सांगणं नाही तर त्यांना पटवून देणं आणि त्यांनी ते आचरणात आणावं, जेणेकरून सायकल चालवली जाईल, आरोग्य टिकवले जाईल, प्रदूषण कमी होईल. गडकोट, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर गडकोट येतात, पण आज गडकोटांची इतकी वाईट परिस्थिती आहे. मग ती टिकवली पाहिजे म्हणजे आपला इतिहास टिकेल. पोलीस डिपार्टमेंटचं एक खास खातं आहे, वाहतूक खातं, की जे फक्त आणि फक्त ह्याच करता किंवा लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. पण तरी देखील शहरामधले सुशिक्षित असलेला समाज हेल्मेट घालत नाही. कार चालवणारा वर्ग कधी कधी आपल्याला बघायला मिळतो की सीटबेल्ट लावत नाही. 25-30 लाखाची गाडी असते पण ती सीटबेल्ट लावलेला नसतो आणि मग अपघाती मृत्यू होतो. आणि म्हणून वाहतूक सुरक्षा नियमांचं देखील पालन केलं गेलं पाहिजे. आता नाशिकमध्ये येणाऱ्या 1.5-2 वर्षामध्ये कुंभमेळा आपल्याला बघायला मिळणार आहे गोदावरीच्या तटावर, आणि आपली नदीच प्रदूषित होत चाललेली आहे. कारण की सांडपाणी असेल, कंपनीमधलं वेस्ट असेल, हे ह्या नदीमध्ये मिसळतं आणि पाण्याची पवित्रता नष्ट होती. आणि म्हणून जनजागरण करण्याचं हे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे आणि गेले 26-20 दिवस सातत्यपूर्ण